नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण बातमी, पगारवाढीसह मिळणार 2 मोठे आर्थिक लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे। यामध्ये राज्य कर्मचारी पगारवाढीसह 2 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत। पगारवाढ, दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते। वार्षिक वेतनवाढ लागू झाल्यानंतर वेतनातील इतर देय भत्तेमधील देखील वाढ होते। राज्य कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह 2 मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत। महागाई भत्ता वाढ, राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जानेवारी 2025 पासून 2% डीए वाढ लागू करण्यात येणार आहे। यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 53% वरून 55% इतका होणार आहे। याबाबतचा अधिकृत निर्णय हा माहे जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत घेतला जाण्याची शक्यता आहे। सुधारित वेतन श्रेणी, 7व्या वेतन आयोगानुसार अनेक पदाच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत। अशा पदांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे। सदर अहवालास राज्य सरकारकडून लवकरच मंजुरी दिली जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे। यामुळे ज्या पदांचे वेतन त्रुटी आहेत अशांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येईल। सुधारित वेतन श्रेणी 2016 पासून, 7व्या वेतन आयोग हा सन 2016 पासूनच लागू असल्याने वेतन त्रुटी दूर करून सन 2016 पासून वेतन फरकासह सुधारित वेतन लागू केले जाणार आहे। धन्यवाद।